खूपच टेस्टी अशी झणझणीत मसालेदार गवार बनवली. आता उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळं असं झणझणीत खमंग खाऊशी वाटतं. तर ही गावाकडची रेसिपी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. गवार घेतली कट करून आणि स्वच्छ अशी पाण्यामध्ये भिजत ठेवली. टमॅटो, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर आणि कांदा. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. त्याची ग्रेव्ही करून घेऊया. तोपर्यंत तेलामध्ये मोहरी, कांदा, लसूण, टमॅटो हे जिन्नस तेलामध्ये भाजून घेऊया. खूपच झणझणीत, चटपटीत अशी ही रेसिपी तयार होते. एकदा नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. छान जिन्नस आता तेलामध्ये भाजून घेऊया. मिरची मसाला, हळदी पावडर छान जिन्नस तेलात भाजून घेतले आणि ग्रेव्ही करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि गवार टाकून घेतली मसाल्यामध्ये आणि थोडंसं पाणी, चवीपुरतं मीठ. 5 ते 10 मिनिट आपण ही गवार शिजवून घेतली आणि पाणी आटलं की त्यामध्ये आता आपण ही ग्रेव्ही वाटलेली टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं परत पाणी गरजेपुरतं आणि परत 10 ते 15 मिनिट ही भाजी आपण शिजवून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकलं आणि झाकून ठेवलेले आहे. 10 ते 20 मिनिट झालेले आहेत. ही भाजी बघा किती छान शिजून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. कशी वाटली गावाकडची रेसिपी?